पुढच्या 3 महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। पुढच्या 10 महिन्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना ते देत आहेत। आगामी निवडणुका तीनही पक्ष एकत्र लढवणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। राज्याच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आकर्षण असून त्यामुळेच 2014-2019 मध्ये 42 जागा महाराष्ट्रात निवडून आल्याचा दावा त्यांनी केलाय। या दोनही निवडणुकी शिवसेनेमुळे नव्हे तर मोदींमुळेच 42 जागा जिंकून आल्याचा दावा फडणवीसांचा आहे। आम्ही जिंकणारच आहोत अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही। म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल। त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्यकर्ता देणं आवश्यक आहे। जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42 आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो आणि अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो। हे का जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपल्या मध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात विकास होऊ शकतो तो मोदीजींच्या माध्यमातूनच होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।